आज आपण 8वा अध्याय सुरू करणार आहोत. भगवद्गीता 8वा अध्याय. अध्यायाचं नाव आहे भगवत प्राप्ती, अटेनिंग द सुप्रीम. भगवंताची प्राप्ती कशी करायची, त्याच्यासाठी काय नियम आहेत ते ह्या अध्यायामध्ये आपल्याला आज समजायला मिळणार आहे. तर मागचा जो अध्याय आहे, 7व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये अर्जुन भगवंताला हे विचारतो की एखादा व्यक्ती तुझ्याकडे कसा येतो. मग त्यावेळेला भगवंत सांगतात, येशाम तो अंतगत पापम जनानाम पुण्यकर्मणा ते द्वंद्व मोह निर्मुक्त भजंती माम दृढ व्रतः. माझ्याकडे येण्यासाठी सगळ्या पापातनं मुक्त पाहिजे, त्याच्यानंतर पुण्यकर्म आहे त्याचे संचित पाहिजे, त्याने हे जीवन शुद्ध असं जगलं पाहिजे, त्याच्यानंतर द्वंद्व मोह या दोन गोष्टीतनं निर्मुक्त, पूर्णपणे मुक्त असला पाहिजे. भजंती माम दृढव्रत, आणि माझ्या भजनामध्ये दृढतेने तो लागलेला असणं त्याला अपेक्षित आहे. असं जर कोणी केलं तर निश्चित रूपाने भगवंत म्हणतात तो व्यक्ती माझ्याकडे परत येतो. आणि तिथेच त्याच अध्यायामध्ये सगळ्यात शेवटच्या 2 श्लोकामध्ये भगवंत अर्जुन जे आहे भगवंत अर्जुनाला सांगतात की एखाद्या व्यक्तीला इथून जर बाहेर पडायचं असेल तर त्याने काय केलं पाहिजे. आणि शेवटी 30व्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात, साधिभूतम साधि दैवम माम साधि यज्ञम च ये विदु प्रयाण काले अपि च माम ते विदुर्युक्त चेतसा. प्रयाण काल म्हणजे शरीर सोडताना त्या व्यक्तीला आदिभूत, हे सृष्टी कशी बनलेली आहे, आदिदैव या सृष्टीला कोण नियंत्रित करतं, आदि यज्ञ या सृष्टीचा अधिकार, सगळ्यात मोठा अधिकार असलेला व्यक्ती कोण, च ये विदू, विदू म्हणजे जो जाणतो. 3 गोष्टी सांगितल्या, आदिभूत, आदिदैव, आदि यज्ञ. च ये विदू, जो व्यक्ती जाणतो. प्रयाण काल म्हणजे हे बघा, आपण एखादा व्यक्ती सहजच आपल्यातनं जर गेला, आपण त्याच्या पुढे सहज स्वर्गवासी वैकुंठवासी लावतो नाही. मी तुम्हाला एकच मिनिटात श्लोक दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल की किती गंभीर विषय. आपण म्हणतो, सहज म्हणतो की नाही त्यांनी आयुष्यभर चिंतन केलं आणि ते भगवंताकडे गेले. नाही नाही नाही, असं भगवंताकडे नाही जात कुणी. त्याच्यासाठी भगवंताने काही नियम लावलेले आहेत. मी तुम्हाला शब्द दाखवतो जेणेकरून आपल्याला ती क्लॅरिटी येईल. हे बघा, हा 7वा अध्याय शेवटचा श्लोक 30 नंबरचा. हे बघा, विदू, विदू शब्दाचा अर्थ काय, जाणणे. काय जाणणे, की कृष्ण आदिभूत आहे, कृष्ण आदि दैव आहे आणि कृष्ण आदि यज्ञ आहे. प्रयाण काले, हे व्यक्ती, हे बघा इथे प्रयाण काल दिसते तुम्हाला, प्रयाण काल म्हणजे शरीर सोडताना तो व्यक्ती विदू, हे बघा परत इथे विदू, 2 वेळा विदू विदू वापरला शब्द. त्याने जाणलं पाहिजे, त्याने जाणलं पाहिजे, आणि नुसतं जाणलं नाही पाहिजे, मग दुसरं म्हणतात की तो माझ्या चेतनेत युक्त पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याकडे बघा सिनियर लोक असतात, सहजच राम नाव मुखात असतं, कृष्ण नाम असतं, भगवान विष्णूंची काही नावं त्यांच्या मुखात असतात. मग ते पुरेसे झालं का. आता इथे पुरेसे आहे की नाही याला 2 पद्धतीने तुम्हाला बघावं लागेल, कारण दोघही पद्धतींच्या चे प्रमाण आहेत. पण सरासरी एक जर जनरल प्रक्रिया लावली तर ते सफिशियंट नाहीये. म्हणजे एखाद्याने भगवंताचं नाव मुखात असताना देहत्याग केला, मग त्याची काय गती होईल, त्याची गती निश्चित रूपाने उत्तमच होणार आहे, याच्यात डाऊट नाही. पण तो भगवंताची प्राप्ती करेल की नाही ह्याला 2 उदाहरणं शास्त्र देतात. म्हणजे तो भगवंताकडे डायरेक्ट जाऊ पण शकतो, भगवत प्राप्ती पण होऊ शकते, किंवा दुसऱ्या पण अशा केसेस आहेत जिथे तो व्यक्ती परत जन्म घेऊन आलेला आहे. तो म्हणणं असं कसं काय, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. जनरल रूल हा आहे की भगवंताचं नाव मुखात असणं किंवा भगवत स्मरण शरीर सोडताना असणं गरजेचं आहे, बरोबर. पण आता मला हे सांगा की जर तुम्हाला माझ्याविषयी माहितीच नाही, मी कुठे राहतो, मी काय करतो, मला काय आवडतं, मला काय नाही आवडत,
ह्या गोष्टी जर तुम्हाला माहिती नसतील तर माझ्यासोबत संबंध प्रस्थापित करून काही तुम्ही प्राप्त करणार नाही. जसं कंपनीमध्ये ट्रेंड एम्प्लॉईला जास्त महत्व काय आहे, कारण त्याला ऑलरेडी सगळ्या गोष्टी माहिती. मग आपलं पण प्लेसमेंट आपल्याला भगवत धामात करायचंय. मग आता विचार करा, एक जनरल कंपनीमध्ये हा नियम आहे की ट्रेंड लेबर फोर्स घ्या, जेणेकरून आपल्याला वेळ कमी लागेल, त्या गोष्टी आपल्याला लवकर समजून जातात आणि आपल्याला जास्तीत जास्त फायदा करता येतो. त्याच प्रकारे हे जे भौतिक जगत आहे हे ट्रेनिंग सेंटर आहे. बऱ्याच लोकांना कॉन्सेप्टच कळत नाही. हे ट्रेनिंग सेंटर आहे आपलं. आणि जर आपल्याला वैकुंठात प्लेसमेंट हवी असेल तर मला सहजासहजी सांगा की काय आपल्याला घेतलं जाईल, की जो ट्रेंड आहे त्याला घेतलं जाईल की जो अनट्रेंड आहे त्याला घेतलं जाईल. ट्रेंडला जास्त प्रेफरन्स. अहो तुम्ही म्हणा, राव त्याने तर सराव केला ना आयुष्यभर भगवत चिंतनाचा. बरोबर, भगवंत त्याला पुरस्कृत करणार ना. कसं पुरस्कृत केलं जातं ते पण बृहद भागवत अमृत नावाचा एक ग्रंथ आहे, सनातन गोस्वामींनी लिहिलेला. त्याच्यात त्याचं प्रमाण तुम्हाला मिळेल. तर त्याच्यात प्रमाण असं दिलं गेलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर भगवंताचं नाव घेतलेलं आहे, पण त्याला जर भगवंताची महिमा माहिती नाही, भगवंत कुठे राहतात, भगवंत काय करतात, भगवंताला काय आवडतं, काय आवडत नाही का, त्यांच्याशी संबंध ठेवताना प्रस्थापित करताना काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे जर ज्ञान नसेल, हे त्याला माहिती नसेल, तर त्याला या पृथ्वीवर किंवा जिथे भगवंताच्या लीला चालू आहेत, पण कुठे आध्यात्मिक जगतात नाही, भौतिक जगतामध्ये, तिथे त्या व्यक्तीला जन्म दिला जातो आणि तिथे तो भगवंताला समोरासमोर बघतो. एका व्यक्तीबरोबर जो शुद्ध भक्त आहे भगवंताचा, त्याच्या अंडर त्याचं ट्रेनिंग होतं आणि मग ते जीवन संपल्यानंतर त्याला वैकुंठात कायमचं पाठवलं जातं. तर दोघीही गोष्टी आहेत. कारण भगवंताचं एक नाव आहे स्वराट. स्वराट म्हणजे काय? स्वराट म्हणजे त्याला वाटेल तसं तो करू शकतो. त्याला वाटलं की नाही बाबा हा व्यक्ती मला पाहिजे परत, त्याला माझ्याबद्दल माहिती नाही, ते मी बघून घेईल त्याचं काय करायचं. पण काही वेळेला हा पण अट्टाच असतो की नाही, याला ट्रेन करून पाठवा. तर भगवंतावर तो निर्णय ठरतो, आपण तो ठरवत नाही. म्हणून शेवटच्या श्लोकामध्ये 2 वेळा विदू विदू का आलेला आहे? कारण ठीक आहे ना, तुम्हाला कळतं की कृष्ण श्रेष्ठ आहे, हो, पण मग तुम्हाला कृष्णाबद्दल पूर्ण माहिती आहे का? ते आज आपल्याला शिकायचं आहे. ओके, तर आजचा अध्याय फार महत्वाचा आहे. ज्यांना ज्यांना मृत्यूची भीती वाटते, मृत्यू कसा व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण आज इन शॉर्ट मध्ये चर्चा करणार आहोत. 28 श्लोक आहे, छोटा चॅप्टर आहे. आपण निश्चित याला आजच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तर इथे 8वा अध्याय, अर्जुन उवाच, जे 3 गोष्टी भगवंताने 7व्या श्लोकात सांगितल्या, आदिभूत, आदिदैव, आदि यज्ञ, त्या गोष्टी अर्जुन आता भगवंताला सांगतो की मला डिटेल मध्ये सांगा या 3 गोष्टी. आता त्या 3 गोष्टी नाही राहत, अर्जुन त्याला म्हणतो की मला 6 गोष्टी सांगा. कारण भगवंताने 30व्या श्लोकात 4 गोष्टी सांगितल्या, आदिदैव, आदिभूत आणि आदियज्ञ आणि प्रयाणकाल, या 4 गोष्टी. तर त्या 4 गोष्टी आणि अधिक 2 गोष्टी. 2 गोष्टी कुठल्या त्या आता आपण बघूया. अर्जुन उवाच, अर्जुन बोलला, किम तत् ब्रह्म, ही पहिली गोष्ट ऍड झाली. ब्रह्म काय आहे? कृष्ण. किम अध्यात्म, अध्यात्म काय आहे? कृष्ण. किम कर्म, कर्म काय आहे? कृष्ण. ह्या 3 गोष्टी नवीन ऍड झाल्या, ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म. आणि मग मागच्या अध्यायातल्या 3 गोष्टी अर्जुनाने घेतल्या. किम आदिभूतम, किम आदिभूत काय? आदिदैवम, किम आदिदैव काय? किम उच्चते, उच्चते म्हणजे कशाला म्हटलं गेलंय, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे डेफिनेशन अर्जुन भगवंताला द्यायला सांगतोय. तर तिथे झाल्या 5 गोष्टी. आदियज्ञ कथ, आदियज्ञ काय आहे? देहेस्मिन मधुसूदन. आणि 7वी गोष्ट आहे प्रयाण काले च कथम नेयोसी, प्रयाण काळी काय होतं, कसं होतं, याच्याबद्दल मला जाणून घ्यायची उत्सुकता आहे. नियत आत्मवी, प्रयाण काले, प्रयाण काळ म्हणजे शरीर सोडताना, शरीर जेव्हा आपण सोडतो त्यावेळेला नियत आत्मवी, ज्या व्यक्तीने इंद्रिय निग्रह केलेला आहे त्याची काय गती होते प्रयाण काळी, कशावर ठरतो त्याची चांगली आणि वाईट गती, कृष्ण मला हे सांग. आता परत एकदा मी छोटासा तुम्हाला रिकॅप करून देतो, जेणेकरून काही गोष्टी तुमच्या समोर क्लिअर होतील. हे बघा, शब्दशः सांगतो म्हणजे क्लिअर होईल तुम्हाला. किम तत् ब्रह्म, ब्रह्म काय आहे? ओके, आत्म्याला ब्रह्म म्हटलं गेलेलं आहे.
तर त्याची व्याख्या भगवंत 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकात करतील, पण इथे मी तुम्हाला जे सांगतो. किंवा अध्यात्म, अध्यात्म कसलं नाव आहे? आपण म्हणतो ना मी अध्यात्म करतो, पण त्याची डेफिनेशन आपल्याला माहिती नाही. किम कर्म, कर्म कशाला म्हटलं गेलेलं आहे? पुरुषोत्तम, हे पुरुषांमध्ये उत्तम कृष्ण. त्याच्यानंतर आदिभूत, ह्या भौतिक प्रकृतीचे 24 तत्व काय आहेत, ही भौतिक प्रकृती कशी बनलेली आहे. आदिदैवम, या प्रकृतीला कोण लोक आहे जे चलायमान ठेवतात, त्यांचं नाव आदिदैव, म्हणजे देवता ज्यांना आपण म्हणतो की त्यांच्याबद्दल विचारलं गेलेलं आहे. आणि त्यानंतर आदियज्ञ, आदियज्ञ म्हणजे काय? यज्ञाचा अधिष्ठाता देवता कोण आहे? सगळे यज्ञ, त्याच्यात आता काय फक्त विष्णू यज्ञ नाही, सगळे जितके गणपतीचं, दुर्गेचं, शंकराचं, जेवढे काही आहेत आदियज्ञ. आता आदियज्ञाचा तो एक अर्थ आहे आणि आदियज्ञाचा दुसरा अर्थ आहे परमात्मा. का, हे कसं आपण ओळखलं? कथम कोत्र देहेस्मिन, त्या देहामध्ये बसलेला आदियज्ञ कोण आहे? म्हणून इथे यज्ञविधीपेक्षा जास्त आपण हा देह कोणासाठी वापरावा याच्याबद्दल इथे सांगितले. तर देह जर आपण भगवंतासाठी वापरला तर त्याचं नाव सुद्धा यज्ञ आहे, हे लक्षात घ्यायचं. येते लक्षात? तर आदियज्ञ हे शरीर मी कोणासाठी वापरलं पाहिजे? देहे, या देहात राहताना हे मधुसूदन, मी हा देह कोणासाठी वापरला पाहिजे जेणेकरून माझं जीवन यज्ञमय होईल. आणि फायनल 8वी गोष्ट, प्रयाण काळ. प्रयाण कालेच कथम ज्ञेयोसी, मला जाणून घ्यायचं. ज्ञेय म्हणजे मला जाणून घ्यायचं. नियत आत्मभी, जो व्यक्ती आत्मसंयमित आहे, अशा व्यक्तीची काय गती होईल कृष्ण, हे तुम्हाला सांग. आता इथून भगवंत बोलायला सुरू करतात आता. ओके. श्री भगवान वाच, भगवान बोलले. आता डेफिनेशन दिली जाईल. आध्यात्मिक जीवनात डेफिनेशनची अत्यंत गरज आहे. कोणी म्हणतो आमच्या घरात हे देव आहेत, आमच्या घरात ते देव आहेत. ते सगळं बरोबर आहे, पण त्याची परिभाषा आहे का? त्याचं कुठेतरी शास्त्रात प्रमाण आहे का? आम्ही या साधूंची पूजा करतो, आम्ही त्या बाबांची पूजा करतो, आम्ही या संतांची करतो, नाही. परिभाषा द्या, डेफिनेशन द्या, कारण त्याच्याशिवाय त्याला प्रमाणित करता येणार नाही. मग तुम्ही म्हणाल आमच्याकडे तर परंपरा चालत, सगळं बरोबर आहे, हरकत नाही. तेव्हा आमची इच्छा पण पूर्ण होतात. मी तुम्हाला मागच्या अध्यायात सांगितलंय, इच्छा कोण पूर्ण करताय? भगवंत त्याला माध्यम बनून पूर्ण करतो. मी त्याचे तुम्हाला श्लोक दाखवले, प्रमाण दिले. कुठल्याही गोष्टीला प्रमाण असणं अत्यंत गरजेचं आहे. बिना प्रमाणाचा आपण काहीही करू शकत नाही. त्याच्यामुळे अध्यात्म काही मनमानीचा विषय नाहीये, तो नियमांचा विषय आहे. त्याला प्रमाण गरजेचे आहे. आता अक्षर ब्रह्म परमम, ब्रह्म म्हणजे तो अक्षर जीवात्मा आहे, जो ह्या भौतिक जगात अडकलेला आहे. स्वभाव अध्यात्म उच्चते, त्याचा जो स्वभाव आहे, मूळ स्वभाव, प्रेम करणं आणि प्रेम स्वीकार करणं, दुसऱ्याची सेवा करणं, दुसऱ्याची सेवा स्वीकार करणं, याला म्हणतात स्वभाव. तर आत्म्याचा जो स्वभाव आहे त्याचं नाव अध्यात्म आहे, हे नीट लक्षात घ्या. आपण कशाला अध्यात्म म्हणतो? नाही, ज्या प्रक्रियेने आत्म्याचा स्वभाव ओळखला जाऊ शकतो त्याचं नाव अध्यात्म आहे. भूत भाव उद्भव करो, हे बघा, भूत भाव उद्भव करो म्हणजे काय? ज्या क्रियेमुळे नवीन शरीराची निर्मिती होते. विसर्ग, सर्ग म्हणजे क्रिएशन, विसर्ग म्हणजे विशिष्ट क्रिएशन, कर्म संबंधित. तर भूत भाव उद्भव करो विसर्ग म्हणजे ज्या क्रियांमुळे आपल्याला नवीन देह मिळतो त्याचं नाव कर्म संबंधित असं म्हटलं जातं. आलं लक्षात? आता 4था श्लोक. आदिभूत अक्षरभाव पुरुषोच्च आदिदैवतम आदियज्ञो अहमेवात्र देह प्रीतांबर. तर आता इथे भगवंत अर्जुनाला हे सांगतायत की आदिभूत, आदिभूत म्हणजे काय? भूत म्हणजे 2 गोष्टी. भूत जीवाला पण म्हणतात, म्हणजे आत्म्यालाही म्हणतात, आणि भूत तत्वांना पण म्हणतात. तर आदिभूत क्षर, क्षर म्हणजे जे नष्ट होत जातं, अक्षर म्हणजे जे नष्ट होत नाही. आदिभूत क्षर भाव, ज्या तत्वांचा भाव क्षर म्हणजे नष्ट होणारा आहे त्याला आदिभूत म्हटलंय. ओके.
तर या भौतिक प्रकृतीची जी तत्व आहे, अर्थ, वॉटर, फायर, एअर, इथर, माइंड, इंटेलिजन्स, पॉझिटिव्ह, भूमी, आपो, अनल, वायू, खम, मन, बुद्धी, अहंकार, 8 गोष्टी, याला आदिभूत म्हटलं गेले. पुरुष च आदिदैवतम, या सृष्टीमध्ये पुरुष च आदिदैवतम, या सृष्टीला चलायमान ठेवण्यासाठी काही पुरुषांना, काही व्यक्तींना नियुक्त केलेले. उदाहरण, आपल्याला सूर्य सूर्यप्रकाश देतो, चंद्र चंद्रप्रकाश देतो, वरुणदेव पाणी देतात, इंद्र पाऊस पाडतात. तर हे डिपार्टमेंटल हेड जे आहे त्यांना पुरुष च आदिदैवता, त्यांच्याकडे पर्टिक्युलर डिपार्टमेंट दिले गेलेले आहेत, म्हणून त्यांना पुरुष इथे म्हटले गेले. म्हणजे एक रुलिंग ऑथॉरिटी त्या त्या डिपार्टमेंट, HOD आहेत, त्यांचं नाव आहे आदिदैव. आदि यज्ञो अहम, हे बघा एकदम क्लिअर, स्पष्ट, एकदम स्पष्ट. आदि यज्ञ अहम, मी आदि यज्ञ आहे. आदि यज्ञाचे 2 अर्थ मी तुम्हाला सांगितले, यज्ञ पण इथे शरीराचा भाग आला असल्यामुळे शरीरातला परमात्मा कोण आहे? तो शंकर नाही, तो पार्वती नाही, तो इंद्र नाही, तो चंद्र नाही, तो गणपती नाही, तो वरुण नाही, कोणीच नाही. आदि यज्ञ अहम एव, हे शब्द नीट लक्षात घ्या. एव, एव म्हणजे निश्चितपणे. एव जिथे जिथे लावला जातो तिथे तिथे फोर्स येतो की नाही, मीच, दुसरं काहीच नाही. तरी ते कृष्ण सांगत्या, प्रत्येकाच्या हृदयातला परमात्मा मीच आहे. देह, देहभृत, देहभृत म्हणजे मी देहात बसलेलो आहे, देहात माझा वास आहे. देह म्हणजे त्या देहातला, त्या देही, त्या शरीरातला जो देहभृत आहे, म्हणजे जो बसलेला आहे त्या देहात. वर, अर्जुना, वर म्हणजे उच्च कोटीचा, हे अर्जुना, मी तो देहभृत आहे, तो प्रत्येकाच्या देहात बसलेलो आहे. म्हणून आदि यज्ञ, ज्याचं नाव परमात्मा आहे. अहम एव, फक्त आणि फक्त कृष्णच परमात्मा आहे, अन्य दुसरं कोणीही नाही. मग आता देहच जर परमात्मा, देहात जर परमात्मा आहे आणि परमात्म्याने जर देह दिलेला आहे, तर मला आता सांगा, या देहातल्या क्रिया कोणासाठी केल्या पाहिजे आपण? तरी आपण म्हणतो की का कृष्णाची काय गरज आहे, आम्ही तर यांची पूजा करतो, त्यांची पूजा कर. अहो नाही चालत. ज्याने देह दिला, आई वडिलांनी आयुष्यावर पोचल्यावर तुम्ही जर म्हणत असाल की म्हातारपणात मी का सेवा करू त्यांची, तर मग याचा अर्थ तुम्हाला आई वडिलांची महिमाच कळली नाही, आई वडिलांनी जे केलेला त्याग तुम्हाला कळलंच नाही. त्याच प्रकारे अध्यात्मात होते, भगवंत सगळं देत आहेत आणि आपण भगवंताला नाकारतो, मी यांची पूजा करेल, त्यांची पूजा करेल. ठीक आहे, तुम्हाला आवडता हा भाग वेगळा आहे, पण सत्यता हा भाग सुद्धा तुम्हाला लक्षात घेणं अपेक्षित आहे. ओके, आता तर हे पहिले 6 प्रश्न झाले. काय? ब्रह्म झालं. ब्रह्म म्हणजे आत्म्याला म्हटलंय. अध्यात्म म्हणजे आत्म्याचा स्वभाव. कर्म म्हणजे ज्याच्यामुळे नवीन शरीर प्राप्त होतं. आदिभूत म्हणजे ही सृष्टी कुठल्या तत्वांनी बनलेली आहे. आदिदैव म्हणजे कुठले देवता याला चालवतात. आदि यज्ञ म्हणजे देहातला परमात्मा कोण आहे. आणि आता फायनल जे आहे, आदि यज्ञ म्हणजे परमात्मा आणि आदि यज्ञ जो ह्या शरीरात राहतो. ओके, असे 7. आणि शेवटचा आता 8वा, अंतकालेच माम. हे बघा इथे, अंतकालेच, प्रयाण काळ म्हणजे काय? अंतकाळ. तर अंतकाळी जर एखादा व्यक्ती शरीर सोडत असेल तर त्याची काय गती होणार आणि कुठल्या आधारावर त्याला कुठे पाठवलं जाईल, हे आता आपल्याला थोडक्यात बघायचं आहे. अंतकालेच माम एव, हे बघा इथे एव, परत एव आलं. मृत्यू समयी मी कोणाचं चिंतन केलं पाहिजे? एव, 100% निश्चितपणे. माम, अर्जुनाला कोण बोलतोय? कृष्ण. मग इथे माम जेव्हा म्हटलं गेलं, ते कोणाचं स्मरण आहे? कृष्णाचं. अंतकालेच माम एव, फक्त आणि फक्त कृष्णाचं. कृष्ण म्हणजे विष्णू तत्व. मग कृष्ण असतील, राम असतील, विठ्ठल असतील, तिरुपती बालाजी असतील, जे जे काही विष्णूचे अवतार आहेत ते सगळे. स्मरण मुक्त्वा, माम एव स्मरण, माम एव स्मरण, माझं स्मरण जर केलं तरच मुक्ती प्राप्त होईल. इथे शब्दशः तुमच्या समोर सगळे श्लोक दाखवले जात आहेत. कलेवर म्हणजे शरीर. य प्रयाती समद्भावम, जो व्यक्ती माझं स्मरण करत करत देह त्याग करतो. य प्रयाती
समदभाव. मदभाव म्हणजे तो माझ्यासारखा बनतो. माझ्यासारखा म्हणजे तो विठ्ठल बनतो का? नाही. त्याच्या स्वभावासारखा, माझ्या स्वभावासारखा त्याचा स्वभाव होतो. वडिलांच्या स्वभावावर मुलगा जातो. वडील जसे दिसतात मुलगा तसा दिसतो. म्हणून कोणीही हे म्हणू नये की मी देव होईल. नाही. भगवंताचा भाव, भगवंताचा स्वभाव आपण घेतो किंवा त्यांच्या स्वभावासारखा आपला स्वभाव होतो. याती न असत अत्र संशय. याच्यात काहीही संशय नाही. अत्र संशय, याच्यात काही संशय येऊ नको. तरी ते भगवंत सांगतायत की अंतकाळी फक्त आणि फक्त माम एव स्मरण. हे बघा इथे परत दाखवतो, माझच आणि फक्त माझच स्मरण करावं लागेल. याच्यात न असत अत्र संशय. याच्यात बिलकुल संशय नाही. पटलं तर घ्या, नाही तर काही हरकत नाही. सव्वा श्लोक. आता जनरल नियम काय हो, कसं नवीन शरीर प्राप्त होतं, तर त्याच्याबद्दल भगवंत सांगतात. यम यम वापी स्मरण भावम. शरीर सोडताना ज्या भावाचं स्मरण होतं. भाव म्हणजे काय? एखादी व्यक्ती, वस्तू, ठिकाण, पदार्थ, याचं कसलंही स्मरण होऊ शकतं. त्यजंती अंते. शरीर सोडताना अंत्य कलेवर म्हणजे काय, शरीर सुटेल. यम यम म्हणजे जे जे, तम तम म्हणजे ते ते. ज्या ज्या भावात, हे बघा, यम यम म्हणजे ज्या ज्या भावात तुम्ही शरीर सोडाल त्या त्या भावातलं पुढचं शरीर तुम्हाला प्राप्त होईल. कुत्र्याचं चिंतन केलं घरच्या तर पुढचा जन्म कुत्र्याचा. पितरांचं केलं पितरांच्याकडे जन्म. भूतांचं केलं भूतांच्याकडे जन्म. देवी देवतांचं केलं देवी देवतांच्याकडे जन्म. ज्याचं ज्याचं स्मरण त्याचा त्याचा त्या त्या प्रकारचा देह तुम्हाला प्राप्त होतो. तरी ते भगवंताने काय सांगितलंय की जनरल नियम काय, शरीर सोडताना ज्या ज्या भावात शरीर सोडाल, ज्याचं ज्याचं स्मरण तुम्ही कराल त्याच्यासारखे किंवा तो जिथे आहे तिथे तुम्ही जाणार. येते लक्षात? तर हा जनरल सिद्धांत आहे. म्हणून आपण रात्री झोपताना सुंदर सुंदर गोष्टींचं चिंतन केलं तर दुसरा दिवस पण सुंदर सुंदर आपला नवीन फ्रेश जातो. रात्री भांडून झोपले तर दुसरा दिवस तसाच सकाळी सुरू होतो. त्याच प्रकारे देह जसा सुटेल त्याच प्रकारचा नवीन देह प्राप्त होतो. तर आपला जो देह आहे तो विचारांवर निर्धारित होतो. म्हणून आपण कुठल्या व्यक्तीबद्दल, स्थानाबद्दल चिंतन करतो याला खूप खूप महत्व काय आहे. कारण तिथून त्या त्या प्रकारे देहही बदलतो आणि मनातले भाव पण बदलतात. आणि जर अंतकाळी एखादी वाईट गोष्ट, खराब गोष्ट किंवा दुखापत झालेली गोष्ट, घटना तुमच्या समोर आली तर आपल्याला परत एक नवीन जन्म घ्यावा लागेल. बघा, आता अर्जुन म्हणतो की बापरे, मग जर भाव इतका महत्वाचा आहे, स्मरण इतकं जर महत्वाचं आहे तर मी काय केलं पाहिजे? आता इथे अर्जुनाला तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धेच. तस्मात सर्वेषु कालेषु. सर्वेषु कालेषु म्हणजे काय? सर्व काळात माझं स्मरण करायचा प्रयत्न करा अर्जुन. युद्धेचार, युद्धात सुद्धा. आता युद्ध करताना बाण मारायचा की आता कृष्णाचं स्मरण करायचं? जॉबवर तुम्ही काय मुलांना शिकवणार किंवा ऑफिसचं काम करणार की तुम्ही भगवंताचं चिंतन करणार? मयी अर्पित मनोबुद्धीर्मा. तुझी बुद्धी आणि तुझं मन मयी अर्पित, कृष्णाला अर्पण करायचं. आणि असं जर केलं तर मग काय होईल? त्यावेळेला आपलं माम एव, बघा परत मामेव. योग पूरा योग सगळ्यांनी जेव्हा क्लासला येतात प्लीज आपले माईक बंद ठेवा, त्याच्याने क्लास डिस्टर्ब होतो. तर भगवंत सारखं सारखं काय म्हणतात? मामेव मामेव मामेव. माझच माझच माझच. मला मयी अर्पित, मला मन आणि बुद्धी अर्पण करा. आणि जर तुम्ही माम एवच, मलाच जर हे केलं, एष्यसी. एष्यसी म्हणजे काय? प्राप्त करणे, असंशय, निश्चितपणे. आता मला हे सांगा की तस्मात सर्वेषु काले, सगळ्या काळामध्ये आपण कसं काय
भगवंताचं स्मरण करू शकतो. तर त्याच्यासाठी सिंपल एक उदाहरण सांगतो. जसं आई जेव्हा बाळाला घरी ठेवून बाहेर जाते, आईचं मन कुठे असतं? बाळामध्ये असतं. तिला प्रत्येक वेळेला हे सांगावं लागतं का की बाळाचं चिंतन कर, बाळाचं चिंतन कर? नाही, ते आपोआप होत असतं. का? कारण तिच्यासाठी तो स्वभाव झालेला आहे. कारण तिने हे ठरवून ठेवलंय की हे बाळ माझं आहे. त्याच प्रकारे जेव्हा आपण हे ठरवतो की भगवंताचा मी आहे आणि माझे भगवंत आहे आणि इथून पुढे जे काही करेल हे मी सगळं भगवंतासाठी करेल, या संकल्पाने जर आपण दिवस सुरू करत असू, तर मग ज्या काही क्रिया आहेत त्याच्यात आपण हे धरून चालतो की ते भगवत अर्पण असल्यामुळे ते करताना जरी भगवंताचं स्मरण झालं नाही तरी त्याला म्हटलं जाईल सर्वेषु कालेषु तुम्ही भगवंताचं स्मरण केलंय. कारण क्रियांचं जे फाउंडेशन आहे, क्रियांचं जे मूल सिद्धांत आहे की मी भगवंतासाठी करतोय, ही गोष्ट गृहीत धरली जाते. जसं आई जे काही करेल बाहेर गेल्यावर ते सगळं बाळासाठी, हा ड्रेस बाळाला कसा दिसेल, ही गोष्ट माझ्या बाळाला कशी वाटेल, हे जेवण माझ्या बाळाला कसं वाटेल, हे मी घेऊ का माझ्या बाळासाठी, हे खेळणं त्याला आवडेल का, हे कसं दिसेल, ते सगळं बाळासाठी असतं. कारण ती घर सोडतानाच बाळाबद्दल चिंतन करून सोडते. म्हणून सकाळची साधना आपण काय करतो? हा संकल्प मांडतो भगवंतासमोर की बाबा मी आता जे काही करेल ते मी तुझ्यासाठीच करेल. म्हणून आपण सकाळी 16 माळा, 4 नियम, गीतात वाचन, हे सगळ्या गोष्टी करून मग आपण ऑफिसला निघत असतो. मग हे करून जेव्हा आपण निघत असतो त्यावेळेला आपण संकल्प ऑलरेडी ठेवलेला आहे की मी जे करेल ते भगवंतासाठी करेल. म्हणून मग भगवंताचं स्मरण जरी तिथे झालं नाही काम करताना, तरी असं गृहीत धरलं जाईल की सर्व काळामध्ये तुम्ही भगवंताचं स्मरण केलेलं आहे. तर तिथे भगवंत काय सांगतायत? आपलं मन आणि बुद्धी भगवंतामध्ये लावा. मग असं जर केलं आणि सगळी कामं भगवंतासाठी केली तर एष्यसी, निश्चितपणे भगवंताची आपल्याला या जन्माच्या शेवटी प्राप्ती होईल. अर्जुन म्हणतो, अरे सगळ्या काळात कसं तुझं चिंतन करणार? नाही होत सहजासहजी शक्य. भगवंत त्याला सोल्युशन देत आहे. अभ्यास, प्रॅक्टिस केल्याने होऊ शकतं. अन्यगामिना, ज्यावेळेला आपण नाम जप करतो, गीता पठन करतो, अन्यगामिना म्हणजे गामी म्हणजे गमन, म्हणजे बाहेर चालणे किंवा जाणे. आपलं जे मन आहे भगवंताला सोडून अन्यगामी म्हणजे कुठे कुठे भगवंताला सोडून सगळीकडे जात असतं. तर भगवंत इथे मान्य करतात चेतसा म्हणजे मन अन्यगामी होणार आहे, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी लागेल. पण काय करायचं? आपल्याला अभ्यास करायचा आहे. जिथे जिथे मन गेलेलं आहे तिथून परत आणायचं. तर भगवंत आपल्या अभ्यासाने खुश होतात, आपल्या सक्सेसने नाही. भगवंताला माहिती आहे की मनाबरोबर आपली जी लढाई आहे ती खूप कठोर आहे, खूप गंभीर आहे आणि बऱ्याच वेळेला आपण त्याच्यात परास्त होतो. मग त्यावेळेला म्हणून भगवंत इथे सांगतात, मला माहिती आहे की तुझं मन लागणार नाही, पण जर तू व्यवस्थित अभ्यास केला तर ते निश्चितपणे लागेल. माझ्या मते परमम पुरुषम दिव्यम, प्रत्येक माझ्यातला परम पुरुष भगवंत कसे आहेत? व्यक्तिरूप आहे भगवंताचं, पुरुष आहेत, निराकार नाही साकार आहेत. आणि कसे दिव्य? याती पार्थ अनुचिंतयन, प्रॅक्टिस केल्याने अनुचिंतयन, अनुचिंतन म्हणजे सारखं सारखं, अनु म्हणजे मागे मागे, एका मागे एक, एका मागे एक, असं चिंतन तुला निश्चित रूपाने होईल. याती म्हणजे काय? तुला त्याची प्राप्ती होईल. कसली? अनुचिंतन, सारखं सारखं भगवंताचं चिंतन करण्याची आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल, अभ्यास करावी लागेल. आणि भगवंताला हे माहिती की मन आपलं सहजासहजी लागणार नाही. म्हणून भगवंताचा हरकत नाही, परत परत प्रॅक्टिस करा. निश्चित रूपाने क्षणाक्षणाला भगवंताचं चिंतन व्हायला सुरू होईल. आता मी कसं कसं तुझं स्मरण करू कृष्णा? ठीक आहे, मला सांगितलं अभ्यास. आता इथे वेगवेगळ्या पद्धतीने भगवंताचं स्मरण केलं जातं. तर भगवंताचं स्मरण कसं केलं जातं? कवी म्हणजे काय? जो व्यक्ती पास्ट, प्रेझेंट, फ्युचर या तिघ गोष्टींना जाणतो त्याचं नाव कवी. पुराण म्हणजे सगळ्यात जुना जे ज्याच्यापासून सृष्टी निर्मिती झाली त्याचं पुराण. अनुशासित, या सगळ्या या सृष्टीचा नियंत्रण करणारा, शासन करणारा. बघा इथे शासित दिसतंय का तुम्हाला? शासित म्हणजे शासन. अनोर आणि या सगळ्यात लहान जो आहे तो पण भगवंतच आहेत. अनुस्मरेद्य, अशा पद्धतीने माझं स्मरण करू शकतात. सर्वस्य धातारम, सर्वस्य धातारम म्हणजे काय? धाता म्हणजे जो मेंटेन करतो या सृष्टीचं किंवा सगळ्यांचं मेंटेन करणारे कृष्ण.
अचिंत्य रूप म्हणजे विराट रूपाबद्दल इथे सांगतात. आदित्य वर्णम, आदित्य म्हणजे काय? सूर्यासारखी कांती, झळकणारी कांती ज्या भगवंताची आहे त्याचं आदित्य वर्णम. तमसह परस्तात, आणि ज्याचं दर्शन केलं, ज्याचं नाव घेतलं की सगळा तमोगुण नष्ट होतो, असं म्हणून तू माझं चिंतन करू शकतो. तो इथे 9 गोष्टी दिलेल्या आहेत. कवी, पुराण, अनुशासित, अनुरणीयान, अनुस्मरेत, सर्वस्य दातारम, अचिंत्य रूपम आणि आदित्यवर्णम, तमसा परस्तात, अशी 9 नावं भगवंताची इथे दिली आहेत. आणि शिक्षण आहे तर त्या त्या पद्धतीने आपण भगवंताचं स्मरण करू शकतो. आता इथून पुढे ज्या ज्या लोकांना कुंडलिनी योग घ्यायचा आहे त्याच्याबद्दल इथे आता माहिती दिलेली आहे. कुंडलिनी योगाचं दुसरं नाव आहे षटचक्र योग. नीट ऐका, कुंडलिनी योगाचं दुसरं नाव आहे, ऑल्टरनेटिव्ह नाव आहे षटचक्र योग. आपल्या शरीरात 6 चक्र आहेत, त्या चक्रांमधनं ती कुंडलिनी शक्तीचा ची मदत घेऊन आत्मा ब्रह्मरंध्रातनं, ब्रह्मरंध्र इथे असतं, टाळूच्या वरती एक छोटंसं छिद्र असतं. आई लहानपणी बाळाला तेल लावते ना, तर ते तिथे त्याच जागी त्या टाळूच्या भागातच ते ब्रह्मरंध्र असतं. तर तिथून तो आत्मा बाहेर पडतो ज्या वेळेला तो षटचक्र योग करतो, ज्याला कुंडलिनी योग आपण ज्याला म्हणतो. तर कुंडलिनी योगात आता इथे 10, 11, 12 आणि 13 अशा 4 श्लोकामध्ये षटचक्र योगाची प्रक्रिया, त्याचं रिक्वायरमेंट्स, त्याची प्रोसेस आणि डेस्टिनेशन म्हणजे त्याला काय गती प्राप्त होईल. षटचक्र योगामध्ये तुम्हाला भगवंत साकार रूपात कधीच प्राप्त होणार नाही. तुम्हाला निराकार रूपातच भगवंत प्राप्त होतील. आलं लक्षात? इथे मी तुम्हाला स्पष्ट ते दाखवून पण देईन. त्याच्यामुळे षटचक्र योग असेल, कुंडलिनी योग जर कोणी करत असेल आणि जर तो म्हणत असेल की मी भगवंताच्या साकार रूपाला प्राप्त करेल, मी भगवंताची सेवा करेल, तसं होत नाही. कारण त्याचे नियम तसे आहेत, त्याचे क्रायटेरिया तसे आहेत आणि त्याचे क्रायटेरिया काय ते आता तुम्ही इथे नीट समजून घ्या. षटचक्र योगामध्ये प्रयाण काल म्हणजे काय? शरीर सोडताना. मनसा अचलेन, हे बघा इथे हा शब्द आहे. तो साधक इतका पक्का झाला असला पाहिजे, मनस अचल, त्याचं मन दुसरीकडे कुठेच गेलं नाही पाहिजे. बर, त्याच्यानंतर भक्त्या युक्त, युक्त म्हणजे पूर्णपणे युक्त झालेला आहे तो. कशाने? भक्ती युक्त. आता तुम्ही म्हणावं इथे मग भक्ती आली ना, मग हा तर भगवंताचं साक्षात दर्शन प्राप्त करायला पाहिजे. नाही, एंड रिझल्ट वरनं कळेल की याला काय प्राप्त झालंय. योग बलेन, आपल्या योग अभ्यासाच्या बळाने, योग बलेन. मग तो काय करतो? एक तर सगळ्यात पहिले मनाला अचल केलं, त्याच्यानंतर योग बळाचा वापर केला. कशासाठी केला? भ्रुवोर मध्ये, 2 भुवयांच्या मध्ये प्राण आवेश सम्यक, त्याने आपले सगळे प्राण जे आहेत इथे भ्रुकुटींच्या मध्ये आवेश सम्यक, सम्यक म्हणजे पूर्णपणे. सहताम परमपुरुष, हे बघा इथे परमपुरुष, उपैती दिव्यम, त्या परम दिव्य पुरुषाची तो प्राप्ती करू शकतो. ओके, तर बघा त्या योग्याला मन अचल बनवायचंय, योग बळाचा वापर करायचा आहे आणि योग बळाचा वापर करून भ्रुकुटींच्या मध्ये प्राणाला आणायचं आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा तो शरीर सोडेल त्याच्यानंतर त्याला इथून बाहेर काढण्यात येतं. आता त्याने काय काय केलं पाहिजे अजून? इथे बघा आता यद अक्षरम, अक्षरम म्हणजे काय? एक अक्षरी मंत्र कुठला? ओमकार. तर त्याला सारखा अक्षरम, हे बघा अक्षरम म्हणजे ओमकार मंत्राचा जप करणं गरजेचं आहे. आता बघा कुंडलिनी योग लोक युट्यूब वर शिकतात, म्हणजे अवघडच काम आहे. आता इथे भगवंत काय म्हणतायत? वेद विदो वदंती, तो वेदांना जाणकार असलेला पाहिजे. वेदांमध्ये काय लिहिलं हे त्याला माहिती पाहिजे. त्याला म्हणतात वेद विदो वदंती. आणि इतकं पहिलेचे 2 आणि हे तिसरं, असे 3 वदंती. वदंती म्हणजे असं म्हटलं जातं. विशंती, विशंती म्हणजे प्रवेश करणं. यत, यतय वीतराग, यतय वीतराग. वीत म्हणजे काय? नाही पाहिजे. काय नाही पाहिजे हो? त्यातला राग, कुठल्याही गोष्टीप्रती आकर्षण, आसक्ती नाही. येते तुमच्या लक्षात?
राग म्हणजे आसक्ती, वीत म्हणजे नाही, यतय यती. आता यती तुम्ही घरी राहून होणार का? यती म्हणजे ज्याने सगळं सोडून दिले. आहे का तुम्हाला घरी राहून असं करणं? लेकरांची आसक्ती, पती पत्नीची आसक्ती, आई वडिलांची आसक्ती, घरातल्या वस्तूंच्या प्रती आसक्ती. मग कसं तुम्ही भगवंताची प्राप्ती करा? आणि त्याच्यानंतर यद इच्छन्ति ब्रह्मचर्यम. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की ब्रह्मचर्याचं काय गरज आहे का व्रत पालन करायचं? मी आता हे 3रा अध्याय आहे जिथे भगवंत ब्रह्मचर्याबद्दल बोलतात. 4थ्या अध्यायात पण बोलले, 6व्या अध्यायात पण बोलले, आता इथे 8व्या अध्यायात पण ब्रह्मचर्य बघा. यद इच्छन्तो ब्रह्मचर्यम चरंती. चरंती म्हणजे काय? प्रॅक्टिस करावी लागेल ब्रह्मचर्याची. इच्छन्ती जर त्याची इच्छा असेल इथून बाहेर पडायची. आणि ह्या 6 गोष्टी केल्यानंतर तत्ते पदम, मग तो त्या पदाला, त्या स्थितीला प्राप्त होईल. त्या स्थितीबद्दल मी संग्रहेन प्रविश्य तुला थोडक्यात सांगतो. आलं लक्षात? षटचक्र योग करायचं असेल तर एवढं सगळं तुम्हाला करणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे तुमच्याकडे. बरं, मग इथे संपला कशा? आता ते बेसिक एलिमेंट्स. आता इथे प्रक्रिया, प्रोसेस. सर्व द्वार आणि संयम्य. आपल्या शरीरात 9 द्वार आहेत. संयम्य, त्यांचं संयमन करणं. मन हृदय निरुद्यच. मनाला हृदयाच्या स्थानी पहिले आणायचं. सगळे द्वार बंद करायचे, मनाला हृदयाच्या स्थानी आणायचं, म्हणजे हृदयात फिक्स करायचं. मूर्ध्नी. मूर्ध्नी म्हणजे काय? इथे टाळूला, डोक्यावर. आदय आत्मनः. आदय आत्मन म्हणजे काय? त्या आत्म्याला, त्या प्राणवायूमध्ये तो तरंगतोय ना, त्या प्राणवायूच्या सकट. षटचक्र योगात काय? तुमची कुंडलिनी शक्ती आहे ना, त्या शक्तीवर त्या आत्म्याला बसवून आणायचं. आदय इथे, मूर्ध्नी म्हणजे डोक्यावर, या टाळूच्या भागावर आदय. आणि त्या आत्म्याला त्या प्राणांमध्ये, इथे बघा प्राणान, पंच प्राणांवर तो तरंगतोय ना. आस्थितो, स्थित व्हायचं. योग धारणम, त्या योग पद्धतीचा आश्रय घ्यायचा, मदत घ्यायची, म्हणजे इथे योगा प्रॅक्टिस करायची. आणि काय करायचं? सर्व द्वार बंद करायचे, मनाला हृदयात आणायचं. आणि आदय आत्मन, त्या आत्म्याला जो इथे हृदयाच्या एरियामध्ये स्थित आहे, त्याला टप्प्याटप्प्याने इथे वरती आणायचं आणि इथून त्याला बाहेर काढायचं. आता हे सगळे उद्योग जे आहेत ते तुम्हाला पर्सनली करावे लागतात. ते भगवंत तुम्हाला खूप सहकार्य करत नाही, कारण तुमचा हट्टा असा असतो की मला हे सगळं करायचं, मी माझ्या ताकदीवर करणार, मी माझ्या ताकदीवर करणार. मग भगवंत होता, ठीक आहे, तू करत बस तुझ्या ताकदीने. मग म्हणून 6व्या अध्यायाच्या एंडला भगवंत काय म्हणतात की हे जे अष्टांग योगी आहे, ते कुंडलिनी योगीवाले, ज्यांना काही जन्म का लागतात? कारण काही वेळेला हे लोक फेल होतात, यांच्या सक्सेसचा रेट अति कमी. म्हणून 6व्या अध्यायात अर्जुन म्हणतो, मला नाही वाटत हे जे तू सांगतो हे प्रॅक्टिकल आहे, याच्यात काहीच मला तथ्य वाटत नाही. अजून बाकी बरं का, संपलं नाही. आता 13व्या श्लोकामध्ये त्याचं गंतव्य, इथे बघा गतिम, त्याची गती काय होईल. आता इतकं सगळं केल्यानंतर त्याने हृदयाच्या स्थानी मनाला आणलेलं आहे, आत्मा तिथे तरंगतोय, त्याला घेऊन आता त्याला वरती यायचं. आता काय करावं लागेल? ओम इति एक अक्षरम ब्रह्म. भगवंताचं एक स्वरूप आहे ब्रह्म. ब्रह्म म्हणजे आत्म्यालाही ब्रह्म म्हटले गेले, परमात्म्यालाही ब्रह्म म्हटले गेले. तर इथे परमात्म्याबद्दल बोललं गेलंय. ओम इति एक अक्षर. हे बघा इथे एक अक्षर दिसतं तुम्हाला. एक अक्षरी मंत्र कुठला? भगवंताचा, भगवत स्वरूप असलेला, ब्रह्म स्वरूप असलेला ओम. मग त्याला ओम या शब्दाचा जप करावा लागतो. व्याहरण म्हणजे काय? बोलणे. बरेच लोक म्हणतात मी मनातल्या मनात जप करतो. अरे काय मनातल्या मनात जप करतात? जेवण काय मनात करतात? प्रेम काय मनात करतात? काय बोलता दाखवतात की नाही? भगवंताचं जर स्मरण करताय तर बोला ना, त्याच्यात लाजायची काय गरज आहे? व्याहरण म्हणजे तो ओंकार जो मंत्र आहे त्याचा प्रॉपर जप करतो, मनातल्या मनात चालत नाही. त्याचा तितका स्तर यावा लागतो. मग तुम्ही म्हणू शकता की मनातल्या मनात मी जप करतो, ते ठीक आहे. पण इनिशियल स्टेजला मनातला जप भगवंत नाही म्हणतात, चालणार नाही. य प्रयाती त्यजन देहम. बघ अशा वेळेला एवढं सगळं करून तुझ्या वेळेला त्यजन देह, देह सोडतो. स याती म्हणजे प्राप्त करतो. परम गतीम, तो भगवंताच्या निराकार स्वरूपाची प्राप्ती करतो. इतकं केल्यानंतर तुमचा कुंडलिनी योग साध्य झालेला आहे. मग तुम्हाला इथून मुक्ती प्राप्त करून देण्यात येईल. अर्जुन म्हणतो नाही बाबा, हे काही जमण्यासारखं
बिलकुलच नाही, दुसरं काहीतरी सांग जे जमेल मला. मग इथे भगवंत आता 14, 15 आणि 16, तर आतापर्यंत कुंडलिनी योगाबद्दल बोलले, म्हणजे जो योगी आहे त्याच्याबद्दल बोलले. अर्जुन म्हणतो मला हे जमणार नाही, सर्वसाधारण व्यक्तीला काय जमेल ते सांग. तर 14, 15, 16 मध्ये भक्ती योगाबद्दल आता भगवंत सांगतील आणि हे दाखवून देतील की भक्ती सोपी आणि सगळ्यात पॉवरफुल आहे. का हो, तर ते पण मी तुम्हाला इथे सांगतो. अनन्य चेता सततम. अनन्य चेता म्हणजे काय? अन्य, हे बघा इथे अन्य म्हणजे दुसरं काही नाही. चेता म्हणजे मनात, सततम म्हणजे क्षणाक्षणाला. योमाम स्मरती, माम म्हणजे काय? कृष्णाला स्मरती, कृष्णाचं स्मरण करतात. नित्यशः, रोज. आपल्याकडे 10 दिवस दुर्गा पूजेचे, 10 दिवस गणपतीचे, 9 दिवस दुर्गा पूजेचे, शिवरात्री असे 2-4 आयटम केले की लोकांना वाटतं मी झाला मोठा भक्त. नाही, नित्यशः रोजची साधना करावी लागेल. आणि असं जर तुम्ही केलं, तस्याहम सुलभम पार्थ, त्या व्यक्तीला मी फार सुलभतेने प्राप्त होईल. नित्ययुक्तस्य योगिनः. आणि असा जो साधक आहे, योगी आहे, नित्ययुक्तस्य, तो माझ्याशी रोज संपर्कात आहे. कशाच्या माध्यमातनं हो? साधनेच्या माध्यमातनं तो माझ्याशी रोज संपर्कात आहे. येते लक्षात तुमच्या? तरी ते भगवंत सांगतायत की तुम्हाला स्मरण करत राहावं लागेल. छोट्या छोट्या सेवा असतील त्या भगवंताला अर्पण करत राहाव्या लागतील. अशा पद्धतीने हा भक्तियोग इथे सांगितला. आता भक्तियोगात सगळ्यात बेस्ट गोष्ट काय? अनन्यचेता. अनन्यचेता म्हणजे काय? की भगवंताला सोडून मनात दुसरं कोणीही आणायचं नाही. जसं पुढे जाऊन भगवंत एक शब्द वापरतील, अव्याभिचारी. व्याभिचार माहिती आहे? ऐकलाय शब्द व्याभिचार? म्हणजे लॉयल्टी नसणे. पार्टनर प्रती जेव्हा लॉयल्टी नसते त्यावेळेला व्याभिचार म्हटलं गेलंय. तर भगवंत सांगतील मला सोडून जर तुम्ही दुसरीकडे जात असाल तर तुम्ही व्याभिचारी आहात. आणि एक वेळा नाही, 2-2 वेळा भगवंत व्याभिचार बोलतायत. ते श्लोक पण तुम्हाला दाखवेल पुढे आल्यावर. तर भगवंत व्याभिचार न करणे म्हणजे काय? अनन्य चेता. आता भगवंताला सोडून दुसरीकडे कुठेही जायचं आपल्याला नाही. मग भगवंत तुम्हाला म्हणतील की ठीक आहे, तुम्ही व्याभिचारी नाही. ओके, तर हे आपल्याला करणं गरजेचं. तरी ते विशेषता काय? मग भक्तीची विशेषता म्हणजे काय? निष्काम भाव, की आता मी जे काही करेल ते भगवंतासाठी करेल. आणि हा जो निष्काम भाव आहे, जिथे स्वतःचा काही स्वार्थ नाही. योग्याचा स्वार्थ काय? मला मुक्ती पाहिजे, मला बाहेर पडायचं, मला त्रास होतो, मला. भक्ताचं म्हणणं ते असतं, भगवंता तुला काय पाहिजे? तुला कशात आनंद मिळेल? तुझ्यासाठी मी काय करू? तर ही गोष्ट भगवंताला खूप लवकर प्रसन्न करते. म्हणून भक्ती युगाला श्रेष्ठ का म्हटलंय? कारण भगवंत सगळं आपल्यासाठी करायला लागतात. का? कारण आपल्या मनात त्यांच्याकडनं काही घेण्याची इच्छा नसते, उलट देण्याची इच्छा आपल्याला भगवंताप्रती असते. मग आता या श्लोकामध्ये अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो की आता बापरे, ह्या जगात राहताना मला कशाला सामोरे जावं लागेल? तर इथे भगवंत सांगतात मामुपेत्य पुनर्जन्म. जर तू माझी भक्ती केलीस, तुझा पुनर्जन्म नाही होणार. कुठे नाही होणार? दुःखालय, या जगाचं नाव इथे दिलेलं आहे. हा श्लोक मार्क करून घ्या. कोणी विचारलं की हे जग कसं आहे, तर त्याला आपण सांगू शकतो की हे दुःखालय आहे. इथे दुःख जास्त मिळतं आणि अशाश्वत, म्हणजे काही काळापुरतं राहतं, नष्ट होतं, परत बनतं, परत नष्ट होतं, म्हणून त्याला अशाश्वत म्हणतात. न आपनुवंती. आपनुवंती म्हणजे काय? प्राप्त करणे. आपनुवंती म्हणजे प्राप्त करणे. महा आत्मानम, मागच्या श्लोकात जे सांगितलंय ते करतो तो महात्मा. संसिद्धिम परमामगत, त्याला सिद्धीची प्राप्ती होईल. कुठली हो? परमगती, त्याला माझ्या भगवत धामाची प्राप्ती होईल. मग इथे भगवंत सांगतायत की त्याला या दुःखमय जगातनं, जे अशाश्वत आहे, तिथून मी बाहेर काढेल. त्याचा पुनर्जन्म नाही होणार आणि मी त्याला परामगती म्हणजे माझ्या घरी, आपल्या घरी परत घेऊन जाईल. अर्जुन म्हणतो इथे राहण्यात काय प्रॉब्लेम आहे रे कृष्ण? इथेच जर राहिलो मी
बरेच लोक म्हणतात इथे चांगलं चाललंय ना, व्यवस्थित चाललंय, आई वडील चांगले, पती पत्नी चांगले, मुलं चांगले, समाजातले लोक चांगले, पाहिजे ते सगळं मिळतंय, श्रीमंती आहे, घरात सुख समृद्धी सगळं बरोबर सांगतो. भगवंत म्हणतात ठीक आहे ना, पण या जागेमध्ये प्रॉब्लेम आहे. हो, तुमच्यात प्रॉब्लेम नाही, जागेत प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम? अब्रह्मा भुवना लोका, पाताळापासून ब्रह्मलोकापर्यंत तुम्ही कुठेही जर जन्म घेतला, तुमचा टाइम फ्रेम फिक्स असतो. 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, 100 वर्ष, ज्या ज्या जागेची जशी जशी स्थिती आहे तसं तसं तुमचा टाइम फ्रेम फिक्स असतो. तो टाइम फ्रेम सोडला की तुम्हाला ती जागा 100% सोडावी लागते. कारण तिथे करारनामा पहिले केला जातो. आईच्या पोटातच तुमच्याकडनं करारनामा केला जातो की तू 1 दिवस जगशील की तू 100-200 वर्ष जगशील. किती जगशील हा करारनामा आईच्या पोटात येण्याच्या आधी तयार झालेला असतो आणि जीवाकडून त्याच्यावर सही घेतली जाते की आरडाओरडा करायचा नाही. मागच्या जन्मानुसार तुझा कॉन्ट्रॅक्ट 1 दिवसाचा आहे की तुझा कॉन्ट्रॅक्ट 100 वर्षाचा आहे, हे आईच्या पोटात येण्याच्या आधी कॉन्ट्रॅक्टवर प्रत्येक जीवात्म्याची सही घेतली जाते. त्याच्यामुळे आपण आरडाओरडा करता कामा नाही की हा लहान पोरगा होता, पोटातनं बाहेर आला आणि मरून गेला, असं कसं काय झालं? कॉन्ट्रॅक्ट साईन झालेला आहे. अब्रह्मा भुवना लोका पुनर्आवर्तीनं. वेळ संपली की त्या ठिकाणी जायचं जिथे लेखाजोखा होईल आणि तिथून पुनरावर्तन परत यायचं इथे. चांगलं असेल तर वर, खराब असेल तर खाली, नाही तर मध्यम कर्म असतील तर परत पृथ्वीवर आवर्तील, परत जन्म घ्यायचा. पण जो माझी भक्ती करतो, माम उपेत्य, जो माझ्याकडे यायला निघाला आहे, पुनर्जन्म न विद्यते, त्याचा पुनर्जन्म मी होऊ देत नाही. माम उपेत्य, उपेत्य म्हणजे आला, माझ्याकडे जो येण्याचा प्रयत्न करतो त्याचा मी पुनर्जन्म होऊ देत नाही. जर मी सांगितलंय ते जर त्याने केलं तर. आता आपल्याला ठरवायचं आपल्याला कुठे जायचं, कुठे राहायचं, कारण करारनामा फिक्स आहे. तुम्ही किती आरडाओरडा करा, किती रडारड करा, असं का झालं, मग देव वाईट आहे, त्याला काही पडले नाही. देव असेल ते पिक्चर मध्ये नाही, आपण बघितलंय प्रकृती पिक्चर मध्ये आहे. भगवंताने सगळे अधिकार प्रकृतीला दिले. जसं प्राईम मिनिस्टर तुमच्या गावातल्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला येत नाही. मालेगावात जर काही प्रॉब्लेम झाला, नाशिकला प्रॉब्लेम झाला, प्राईम मिनिस्टरला बोलवतात का? नाही, तिथली लोकल ऑथॉरिटी काम करते. भगवंताने त्यांच्याकडे दिले. जसं प्राईम मिनिस्टर लोकल ऑथॉरिटीला परमिशन देते की तुम्ही हँडल करा, त्याच प्रकारे भगवंताने दुर्गा देवीला ही सृष्टी हँडल करायला दिलेली आहे. इथे जे काय करते हे दुर्गेच्या अंडर आहे. म्हणून या जगाचं नाव आहे दुर्ग, आणि या दुर्गला जी चालवते ती दुर्गा. आपल्याला ठरवायचं आता काय करायचं, राहायचं नाही राहायचं. म्हणून भगवंत का ब्रह्मलोकापासून पाताळ लोकात जन्म आणि मृत्यूचं चक्र आहे. ते केल्यानंतर परत इथे पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो पुण्य कमवायला, आणि मग इथून ते पुण्य फेडण्यासाठी किंवा पाप फेडण्यासाठी वर किंवा खाली आपल्याला जावं लागतं. आता महार्जुन म्हणतो की बापरे, हे सृष्टीचं चक्र कसं चालतं रे मग कृष्णा? सहस्त्रयुग पर्यंतम अहर्यत ब्रह्मणो विदु. आता इथे 17 ते 22 मध्ये ब्रह्माजींबद्दल दिलेलं आहे की ब्रह्माजींचं आयुष्य किती आहे. सहस्त्रयुग, एक सहस्त्रयुग जे आहे ब्रह्माजींचं, म्हणजे 100 दिवस, 100 वर्ष ब्रह्माजींचं आयु आहे. आणि त्या 1 वर्षामध्ये कसं कसं चक्र फिरतं त्याचं कॅल्क्युलेशन इथे दिलेलं आहे. खाली जर तुम्ही तात्पर्य वाचलं तर हे बघा इथे दिलेलं आहे. ब्रह्माजींच्या 1 दिवसाला कल्प म्हटलं गेलेलं आहे. इथे मी तुम्हाला दाखवतो. ब्रह्माजींच्या 1 दिवसामध्ये, इथे बघा हे हायलाइट करतो तुमच्यासाठी, ब्रह्माजींच्या 1 दिवसामध्ये 1000 चतुर्युग होतात. सत्य, त्रेता, द्वापार, कली. ओके, इथे दिसतंय तुम्हाला सत्य, त्रेता, द्वापार, कली असे 1000 चक्र जेव्हा फिरतात त्यावेळेला ब्रह्माजींचा 1 दिवस, दिवस म्हणजे 12 तास, आणि तशीच रात्र 12 तास. आणि एक सायकल, ही सत्य, त्रेता, द्वापार, कलीची एक सायकल किती वर्षाची आहे हो? 17,28,000 वर्ष. नाही, सॉरी, ही सत्ययुगाची सायकल आहे बघा. सत्ययुग, हे बघा सत्ययुगाची सायकल 17,28,000 वर्ष. त्याच्यानंतर त्रेतायुगाची सायकल 12,96,000ची. त्याच्यानंतर तुमची द्वापारयुगाची 8,64,000 आणि कलियुगाची 4,32,000 आहे. हे युट्यूबवर जाणं सोडा हो जरा. कुठूनही व्हिडिओ घेऊन येतात लोक, म्हणतात संपायला आलं, संपायला. ते दिलंय ना सगळं, धडधडीत दिलंय ना, तो वाचायला नको तुम्हाला, आळशी सगळे. पुस्तकं वाचायची नाही, युट्यूबवर शोधत फिरायचं कुठे काय चाललंय, कुठे काय चाललंय.
आता ह्यांची जर आपण टोटल केली तर ती टोटल येते 43 लाख. 43 लाख कशी आली ते पण सांगतोय बघा. 17 लाख, 12 लाख, 8 लाख आणि हे तुमचे 4 लाख आणि उरलेले जर टॅली केलं तर ब्रह्माजींचे 12 तास, ज्याला आपण एक कल्प म्हटलं गेलं इथे, अ डे, म्हणजे ब्रह्माजींचे 12 तास 43 लाख आणि पुढे काहीतरी वर्षाचं 12 तास, तशी 12 तासाची रात्र. असे त्यांचे पण 365 दिवस आणि असे 100 वर्ष ब्रह्माजी जगतात. आलं लक्षात? इतक्या दीर्घ काळासाठी हे सृष्टी चालते. आणि हे इतका दीर्घ काळ जो आपल्याला दिसतोय तो भगवान विष्णूंचा एक श्वास घेतला की सृष्टी समाप्त, एक श्वास सोडला की सृष्टी नवीन तयार. ही सृष्टी इतक्या थोड्या काळासाठी चालते. भगवंताने श्वास घेतला की सृष्टी समाप्त, बाहेर सोडला की सृष्टी निर्माण. विचार करा तुम्ही, श्वास घ्या, किती मिनिटं असतो, किती सेकंद चालतो श्वास? काहीच नाही. तेवढ्या काळासाठी ही सृष्टी आपली आहे. तर इथे थांबवत, अजून कोणाला काही प्रश्न असतील तर आपण पुढच्या सत्रात घेऊ, कारण महत्वाचा चॅप्टर आहे, मुद्दाम पूर्ण करत नाही.